देव नाही असं भरपूर जण म्हणतात आणि आहे तर दिसत का नाही. आता देव आहे का नाही ही प्रत्येकाचा अलग अलग प्रश्न आहे, कारण जेच त्याच्या विचाराचा बुद्धीचा परिणाम आहे. पण आता मी 2 उदाहरणं देतेच. तर पहिलं उदाहरण तुम्हाला सांगते, मी म्हणजे भरपूर टेन्शनमध्ये लोडमध्येच होते, कारण आयुष्य म्हणलं, जिंदगी म्हणलं की संकट आली. मग डोक्यात असे सारखंच विचार, अरे असंच का होईल, तसंच का होईल, काहीतरी मार्ग निघला पाहिजे. आणि खरं सांगू, मी काही नेहमी पण माझ्या अंतःकरणात नामस्मरण येतं, पण स्वामी समर्थाचं नामस्मरण मी कधीच घेत नव्हते. कारण आता खरंच सांगते, माझी भक्ती तुळजापूरच्या आईवर, काळूबाईवर, ते म्हणजे मी खूप मनापासून मानते. आसरावर खूप म्हणजे खूप मोठी भक्ती आहे माझी. अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे माझी. आणि मग असंच झोपले, पहाटे 5च्या दरम्यान मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी स्वामींच्या मंदिरात होते. म्हणजे दर्शन नव्हते घेत, बाहेर झाड होतं, झाडाखाली बसले होते. तर स्वामी स्वतः मंदिरातून उठून आले, माझे असे केस पकडले आणि त्यांच्या पायावर मुंडकं टेकवलं. आता पुढचं टोटल स्वप्न मी सांगतच नाही. पण एक सांगू, आता काय म्हणतात की आपण नेहमी असं म्हणलेलं सारखं आपण जी घोकतो तीच स्वप्नात येतं. मी कधी स्वामीविषयी घोकलं नव्हतं, पण एक हृदयाला जी मला नेहमी वाटायचं की अरे एवढे संकट येलेत आयुष्यात, बाहेर निघणं कठीण आहे, मी खूप संकटात आहे. पण ज्या दिवशी मला स्वामींचं ते स्वप्न आलं, त्या दिवसापासून मला असं वाटतंय की मी संकटातून पूर्ण मुक्त झालेले आहे. आता मला काही संकट नाहीत आणि जरी माझ्यावर संकट आले तर माझ्या स्वामींचा हात आत्ता माझ्या डोक्यावर आहे. मला स्वामी संकटातून वाचवतील. आणि यामुळं जे अंगात एनर्जी येते, जी ताकद येते, ही ताकद आपल्या संकटाला तोंड द्यायला सामोरं जाते. मग ती ताकद खूप महत्त्वाचं असतं की आपल्याला कुणीतरी आधार देणं, ताकद देणं. आता मला सांगा, तुम्ही खूप अडचणीत आहेत, तर तुमचे आई वडील काय म्हणतात, अरे तू पळ, तू चल, मी आहे तुझ्या पाठीशी. तुम्हाला किती आधार वाटतो. आणि देवाचं बी असंच आहे. भलेही तुम्हाला देव दिसला नसेल, पण जेव्हा आपलं अंतःकरण सांगतं ना की अरे ही संकट किती बी मोठं असू देत, स्वामी आहेत माझ्या पाठीशी, किंवा कुठलाही देव आहे माझ्या पाठीशी, तेव्हा आपल्यातली भीती आहे, आपल्या मनातली ती भीती पूर्णपणे निघून जाते आणि आपण खंबीर ताकदीनं त्या संकटाला तोंड देतो आणि यशस्वी होतो. का तर आपल्यात एक आत्मविश्वास असतो की देव आहे माझ्या पाठीशी, मला काही होणार नाही. आणि हा आत्मविश्वास निर्माण होणे हे आमच्यासाठी श्रद्धा आणि ती देवच आहे. आणि आता दुसरं उदाहरण, तुम्ही काय म्हणताय की देव दिसल्याशिवाय आम्ही देवाला मानणारच नाही.